आम्ही गेलो होतो मालवणच्या मार्केटमध्ये आणि लिलावात जास्त बांगडेच उपलब्ध असल्याने आम्ही बांगडेच घेऊन आलो. हे बघा किती बांगडे आहेत आणि खूप स्वस्त असे बांगडे होते तेव्हा. 200 रुपये टोपली होती. सगळ्यांकडे बांगडेच होते जास्त. बांगडे आणले आणि त्याही बघा आत्या बांगडे कापते. मी असे बांगड्याला काप करून घेतलेले कारण की ते फ्राय करायचे होते मसाला त्यात जाण्यासाठी. आणि असे काप केलेत बांगड्याला. आणि आता हे आम्ही बांगडे फ्राय करणार आहे. हळदीचं पानातले बांगडे बनवणार आहे. तुमच्यासाठी ही नवीन रेसिपी असेल पण पहिले हे बनवायची लोक. बघा हे छान प्रकारे आत्याने सगळे बांगडे साफ करून कापून घेतलेत. ह्यात आपण मीठ टाकून घेतलंय, मीठ लावून घेतलंय आणि ह्यात आगळ टाकायचं. आगळ म्हणजे कोकमाचं. आणि चांगलं असं लावून घ्यायचं. कोकम टाकल्याने चांगला चवही येतो आणि त्याचा जो वास येतो ना मच्छीचा तोही निघून जातो. आपण 1-2 चमचे आगळ घातले बघा. हे आजची रेसिपी आहे हळदीच्या पानातलेले तळलेले बांगडे. याला एक हळदीच्या पानाचा विशिष्ट वास त्या बांगड्याच्या याच्यात उतरतो आणि ते रुचकर बांगडे होतात. आणि मसाला पण आपण लावलेला मसाला पण निघून नाही जात ना त्याच्याने. बांगड्याला एक विशिष्ट चव येते आणि नॉर्मल रेसिपी सर्वच जण करतात पण काही वेळा हे वेगळं काही बनावं आणि जनरली हे पहिल्यापासूनच आलेले आहेत बनवत. पण आता कोणाला एवढं काय माहिती नाही. पण हे आता तुम्हाला सर्वांना दाखवतोय आणि दाखवायसाठी. तुमच्याकडे हळदीची पानं अवेलेबल असतील आणि बांगडे मच्छी मिळत असतील तर तुम्ही नक्की करून बघा हळदीच्या पानातील बांगडे. खूप छान चव त्याच्यात उतरते पूर्ण हळदीची ना. हो. आणि ते एकदा खाऊन बघा आणि कमेंट आम्हाला कळवा. आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ त्यांना करून दाखवू. आम्ही असेच नवीन नवीन कोकणी पद्धतीच्या मालवणी पद्धतीच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू. जे हळदीची पानं आहेत त्याच्यात हे बांगडे 2 टाकलेले आहेत मसाला लावून आणि ते आता शॅलो फ्राय करणार. हे 2 आता तुम्हाला त्याने दाखवलेले आहे. आमच्याकडे 2च पानं होती पण आम्ही तुम्हाला 2 पानांनी दाखवलं. आता हे नॉर्मल करतो पण त्या तव्यामध्ये थोडस चव उतरेलच त्याची. बांगडे बघा. हे बांगडे पप्पा हे असले तर काय समजतात ताजे बांगडे हे जास्त चमकतात का? आता मुंबईच्या बांगड्यामध्ये आणि या बांगड्यामध्ये भरपूर फरक असतो. याचा नॅचरल जो कलर आहे तो तसाच दिसतो त्याच्यातली खवलं वगैरे. नाही तर काय काय लोकांना बघा ना ताजे बांगडे असे समजतच नाही, फसून जातात ते लोक. मग त्यांना तुम्ही कसं सांगाल की ओळखायचे कसे ताजे बांगडे? ओळखायचे म्हणजे त्याच्या कल्ल्याजवळ ना लालसरपणा असतो त्याप्रमाणे ओळखावं. जर ते काळपट झालं तर तो मच्छी बासा आहे, नरम झालेला आहे आणि तो खायला चांगला लागत नाही. तर तुम्ही जनरली फसू नका. ताजेच बांगडे खा. ताजे बांगडे तिचं तोंड उघडून बघा कल्ले आणि अशा बांगड्याची निवड करा. कल्ल्यामध्ये कलर सुद्धा टाकतात तर त्या गोष्टी कलर सुद्धा दिसतो तो तुम्हाला टोपलीत त्यांच्या. त्या बाबा हे समजायचं हे मच्छी खराब आहे. आणि बांगडे खरं तर ताजेच छान लागतात ना. हो. आपण तळून ठेवलं तरी ते असे नंतर सुकी होतात. म्हणून जेव्हा हवे तेव्हा ताजे करा आणि ताजे खावा. आणि ताजे खायचे असेल तर मालवणात या. हो. काटे असतात का ह्याला जास्त? नाही ना, या मच्छीला काटे नसतात.
लहानपासून मोठ्या लोक सुद्धा हे मच्छी खाऊ शकतात. हा एकच मध्येच काटा एकच काटा असतो असतो. आणि पोटाकडच्या भागाला थोडेसे फार काटे असतात, बाकी मध्ये एकच काटा असतो. तेव्हा लहान मुलांना सुद्धा खायला सुंदर लागतं. कॉस्टली सुद्धा नसतात ना. हे किमतीला सुद्धा एवढे काही भारी नसतात आणि खायला सुद्धा टेस्टी असतात. मालवणला कसे आहेत बांगडे? मालवणला तर आता ह्या सीझनला तर भरपूरच ह्या 100ला 10-15 बांगडे मिळतात. 50 रुपये सुद्धा आहे बांगड्या मच्छीचे. हे 100ला 8 बांगडे पण भेटतात आता आले. 10 8 की 10. झाला का रेडी बांगडा? बांगडा सुंदर झाला आहे. हा वास गमगमीत आहे. खाणाऱ्याच्या जिभेवर चव अगदी नाचत राहील. वास तर छान येतोय. चला तर मग आपण मम्मीला दाखवून बघूया कसा लागतोय. द्या ठीक आहे. मम्मी खाऊन बघा आणि आम्हाला सांग कसं झालंय. सुंदरच ते तर म्हणतो तसे म्हणते का? छान झालंय खरोखर. काय सांगते ह्यांना करायला सांगते का नाही? मस्त झालंय, छान आहे. असं करू शकतो ना आपण नंतर पण. आपण पण नंतर करू शकतो असं. हा. बांगडा मस्त सुंदरच झालेला आहे. हा. चवीला पण छान आहे. काळा बांगडा असल्यामुळे सुंदरच वाटतो. ताजा आहे ना. मला तर खूपच आवडला. तुम्हाला पण आवडला असेल तर असाच बांगडा करून बघा. तुमच्याकडे जर हळदीची पानं असतील तर, नाही तर विकत आहे ना. नाहीतर विकत आणा आणि असाच बांगडा करून बघा. आणि कसा तुम्ही बनवल्यानंतर कसा झाला हे कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघा असेच आमचे व्हिडिओ बघत बसा आणि खुश राहा. आणि खुश राहा. आणि मालवणात येऊन जावा. मालवणात या, सिंधुदुर्ग फिरून जा. फिरून जावा. हम्म. छान आहे, मस्त आहे.